आगामी महापालिका निवडणुकीसाठी सध्या राज्यात जोरदार वातावरण निर्माण झालं आहे। सध्या मीरा भाईंदर महापालिकेच्या सत्तेचा पेच आता टोकाला पोहोचला आहे। महाविकास आघाडी इथं पूर्णपणे खिळखिळी झाली आहे। सत्तेसाठी आता भाजप आणि शिंदे गटामध्ये थेट रस्सीखेच सुरू झाली असून जागा वाटपावरून महायुतीत मोठी ठिणगी पडण्याची शक्यता आहे। एकेकाळी मीरा भाईंदरची एखादी सत्ता गाजवणाऱ्या भाजपच्या नरेंद्र मेहतांना जनतेने घरचा रस्ता का दाखवला? आता प्रताप सरनाईक विरुद्ध नरेंद्र मेहता या संघर्षात नेमकी कोणाची सरशी होणार? मीरा भाईंदरच्या राजकारणात सध्या काय खळबळ माजली आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया। मुंबईला लागून असलेल्या मीरा भाईंदर महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम आता जोरात वाजू लागले आहेत। या महापालिकेत एकूण 24 प्रभाग आणि 55 नगरसेवक असणार आहेत। पण यंदाचे समीकरण गेल्या वेळच्या तुलनेत पूर्णपणे वेगळं दिसतंय। महाविकास आघाडीची ताकद या शहरात कमी झाल्याचं चित्र आहे। त्यामुळं आता खरी लढत महायुतीमधील दोन मित्र पक्षांमध्येच म्हणजेच भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये रंगणार आहे। 2017च्या निवडणुकीत भाजपने मोदी लाटेचा आणि राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील मतदारांचा कौल मिळवून तब्बल 61 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवलं होतं, तर शिवसेनेला 22 जागा मिळाल्या होत्या। मात्र आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे। माजी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी 95 पैकी केवळ 17 जागा शिंदे गटाला देण्याची तयारी दर्शवली आहे, तर भाजपसाठी 75 पेक्षा जास्त जागांची मागणी केली आहे। मेहतांची या भूमिकेमुळे महायुतीत मोठा तणाव निर्माण झाला आहे। दुसरीकडे शिंदे गटाचे ताकदवान नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी या मागणीला कडाडून विरोध केला आहे। त्यांनी सरळ 50-50% जागा वाटपाचा प्रस्ताव मांडला आहे। नरेंद्र मेहता यांनी युतीसाठी सरनाईकांना माझ्याकडेच यावे लागेल असं विधान केल्यामुळे हा वाद अधिकच चिघळला आहे। या विधानामुळे प्रताप सरनाईक कमलेचे नाराज असून त्यांनी आता स्वबळावर लढण्याची किंवा भाजपला झुकवण्याची पूर्णपणे तयारी सुरू केली आहे। 2017मध्ये भाजपच्या सत्तेचा मुख्य चेहरा असलेले नरेंद्र मेहता यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि पालिकेच्या कामकाजावर चुकीच्या पद्धतीने नियंत्रण मिळवल्याचे अनेक राजकीय आरोप झाले। पालिका आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्यामुळे 2019च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने त्यांना घरचा रस्ता दाखवला होता। मात्र आता पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने ते सक्रिय झाले आहेत। मीरा भाईंदरमध्ये सध्या उत्तर भारतीय मते मोठ्या प्रमाणात आहेत आणि नरेंद्र मेहता यांचा उत्तर भारतीय मतांवर मोठा प्रभाव आहे। विरोधकांचा विचार केला तर काँग्रेस, मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसमोर नेतृत्वाचा मोठा अभाव जाणवतोय, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने संघटनेची मोठी हानी झाली आहे। अशा स्थितीत भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत वाद हाच या निवडणुकीचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो। प्रताप सरनाईक यांनी गेल्या काळात शहरात केलेली विकास कामे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपली स्वतंत्र पकड निर्माण केली आहे। त्यामुळे मेहता आणि सरनाईक यांच्यातील हा युगो वार येणाऱ्या निवडणुकीत कोणाचे नुकसान करणार आणि कोणाचे भले करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्र याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर सध्या प्रलंबित आहे। तरी सध्या मीरा भाईंदरच्या मैदानात महायुतीतील आपसातील संघर्ष जास्त चर्चेत आहे। तुम्हाला काय वाटतं? मीरा भाईंदरमध्ये यावेळेस कोणी सत्ता येईल? भाजप पुन्हा सत्ता मिळवेल की शिंदे सेना भाजपला हादर देणार? तुमचं मत कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।